तोंडाची चव वाढवण्यासाठी अतिशय चविष्ट अशी ही चटणी होते बरं का. आणि ही चटणी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवते. अतिशय सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे. तर चला बघूया कशी करायची ते. तर त्यासाठी इथे मी काय केलं आहे, इथे जी कंटोरली आहेत की नाही, कंटोरली घेतलेत मी. म्हणजे कंटोरले म्हणजे कसं, कारल्याची छोटी बहीण म्हटलं तरी चालेल. अगदी कारल्यासारखीच असतात. थोडीशी कडवटपणा तो कारल्यापेक्षा थोडासा कमी असतो. आणि ही जी भाजी आहे की नाही, ही भाजी पावसाळ्यात येते आणि पावसाळ्यात येणारी भाजी असते तीच मी नेहमी करते. तसं शेती आता हल्ली प्रमाणात बऱ्याच प्रमाणात करतात, पण पावसाळ्यात येणारी ही जी भाजी आहे की नाही, चवीला खूप छान लागते. पावसात येणारी रानभाजी आहे, रानात येणारी भाजी आहे. म्हणजे कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नसतं किंवा बी कुठलंही वापरलेलं नसतं. प्रत्येक वर्षी ही रानात येणारी भाजी आहे. बी पडतात आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी परत ही वेशाची वेल तयार होतात आणि त्यापासून ही कंटुरली येतात. आता कंटुरली मी ज्या पावसाळ्यात येतात तेव्हाच घेते. रस्त्यावर ज्या बायका बसतात की नाही गाववाल्या, त्यांच्याकडून मी घेते. अगदी मोठे भाजीवाले असतात की नाही, त्यांच्याकडे वर्षभर ही भाजी मिळते. पण ती चव कशी लागते मला माहीत नाही. पण ज्यावेळेला पावसाळ्यात ही भाजी अगदी रोडवर बसतात बायका घेऊन, त्यांच्याकडूनच मी घेते आणि तेव्हाच करते. अगदी पावसाळ्यात 1-2 वेळेला तर ही भाजी नेहमी करते. अतिशय चविष्ट लागते. तुम्ही चटणी करा किंवा भाजी अगदी कारल्यासारखी भाजी करून घेतली तरीही चालते. जास्त कडवट लागत नाही. अगदी कारल्यापेक्षा थोडीशी कडवटपणा कमी आहे त्याचा. तर त्याला मी बारीक असे काप करून घेतले. आता हा कवळा आहे, काही कवळे असतात, काही निबार असतात. तर चिरताना बघायचं, त्याच्यात जर बी कडक आला असेल तर मात्र कडक बी असतो तो सगळा काढून टाकायचा. कारण मग तो दाताखाली खूप कचकचीत कडकडीत लागतो आणि तो कडवट जास्त लागतो बी. हे बघा, आता याच्यामध्ये बी थोडेसे कडक आहेत, तर मी काय केले, हे सगळे बी काढून टाकले. जे कोवळे आहेत तसेच घेतलेले आहेत आणि ज्याचे बी कडक आहेत ते बी काढून टाकलेले आहेत. असे सगळे मी चिरून घेतले, बघू शकता मस्त असे हे. आता याला कारल्यासारखं, कारल्याला आपण मीठ लावून ठेवतो, त्याचं पाणी काढतो, असं काही करायची गरज नाही. तर त्यासाठी इथे मी काय केले, आधी शेंगदाणे बाकीचं जे साहित्य त्याच्यात घालायचं आहे की नाही, ते सगळं भाजून घ्यायचं आहे. तर इथे एक वाटीभर शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे कमी जास्त करा तुम्ही, पण ही जी चटणी आहे की नाही, अगदी 8 दिवस आरामात टिकते. अशी ही छान चटणी होते. जेवणात ताटाला बाजूला ठेवली तर 2 घास अगदी नक्कीच जास्त जातील. तर हे बघा, बघू शकता शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले. तर शेंगदाणे काढून घ्यायचे आणि बाकीचे साहित्य असं खरपूसच भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर शेंगदाणे काढून घेतले. शेंगदाणे थोडेसे कुरकुरीत होसपर्यंत तळा बरं का, म्हणजे त्याची छान चव लागते. तर आता एक मोठा कांदा बारीक असा उभा पातळ चिरून घेतला होता, तोही तळून घ्यायचा. अगदी छान कुरकुरीत होसपर्यंत हा कांदाही तळून घ्यायचा. प्रवासात ही चटणी अतिशय उत्तम आहे बरं का. भाकरीबरोबर खा तुम्ही, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. पण चवीला इतकी छान लागते ना, एकदा नक्की करून बघा. बरं, चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना, तर रेसिपीला अगदी 1 लाईक अवश्य करा. तर कांदा जो आहे की नाही, छान असा हा परतून छान लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचा. म्हणजे कुरकुरीत झाला पाहिजे कांदासुद्धा. याने काय होईल, चटणी आपली टिकायला मदत होईल. मग तुम्हाला जर कांदा वापरायचा नसेल, नाही वापरला तरीही चालेल, पण कांद्याची एक वेगळीच चव येते म्हणून कांदा वापरायचा. तुम्हाला आवडत नसेल, खात नसाल, नाही वापरली तरी पण चालतं. तर कांदा छान परतून घेतला आणि बाजूला काढून घेतला. आता याच्यामध्ये लसूण घालते मी. लसूण जो आहे की नाही, मी न सोलता घालणार आहे. तर त्याआधी एक मोठी वाटी भरून कढीपत्ता घेतला. कढीपत्ता तळताना थोडंसं बाजूला व्हा, कारण कढीपत्ता चटचट अंगावर उडतो. तर छान कुरकुरीत होसपर्यंत कढीपत्ता भाजून घेतला आणि आता त्याच तेलामध्ये ना, जी आपण कंटुरली तळली होती की नाही, ते सुद्धा अगदी कुरकुरीत होसपर्यंत छान तळून घ्यायची. याला थोडासा वेळ लागतो, कारण ते एकदम ओलसर असतं, पण आपल्याला कसं एकदम छान कुरकुरीत होसपर्यंतच तळून घ्यायचे. त्याच्यातच ती चटणीची चव आहे. तुम्ही अशा प्रकारे ना, तुम्ही कारल्याचे सुद्धा काप तळून चटणी करू शकता बरं का. पण मी पावसाळ्यामध्ये आणली होती कंटोरली,
मग अगदी मला 2-4 दिवस टिकवायची होती ही चटणी, म्हणून मी अशा पद्धतीने केली. आता हे छान खरपूस तळून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचे. बघा अशा इतपत हे तळून घेतलं पाहिजे. हे बघा छान कुरकुरीत, म्हणजे हाताने जर तुम्ही मोडलं ना तर ते मोडलं पाहिजे इतपत हे तळून घ्यायचं आहे. आता यामध्ये जिरे घातले, तेल थोडंसं कमी केलं आणि 1 चमचाभर जिरे घातले आणि 2 मोठे चमचे तीळ घातलेत. तीळसुद्धा छान खरपूस असे भाजून घ्यायचे. तीळ भाजत असताना मात्र थोडंसं कढईवर झाकण ठेवा, कारण तीळ हे चटचट उडतात आणि मग अंगावर हातावर येण्याची शक्यता असते, किंवा मग झारा असा ठेवून द्यायचा, म्हणजे जास्त उडले जात नाहीत. आता यामध्येच मगाशी सांगितल्याप्रमाणे लसूण घेतला आहे मी. 15 ते 20 पाकळ्या लसूण मी सोललेला नाही, फक्त ठेचून घेतलेला, असा वरवंट्याने चेचून घेतला आहे, असाच घालायचा. आता यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करा. तिखट पाहिजे असेल तर अजून वाढवा, कमी तिखट पाहिजे असेल तर थोड्याशा कमी केला तरी चालतं. हे बघा छान खमंग असं भाजून घ्यायचं. मिरचीला अगदी पांढरट असे डाग पडले पाहिजेत इतपत आपल्याला हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे. हे बघा मस्त असा हा भाजून झाला की नाही, छान असं हे तिळाचं खूप मस्त असा सुगंध येतो आहे. आता हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत, बघू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून अगदी जरदरीत वाटून घ्यायचं आहे. फार बारीक करू नका किंवा फार मोठेही ठेवू नका, अगदी सरसरीत वाटून घ्या. आपण तेलात भाजलेले सगळे तळलेले पदार्थ आहेत, त्यामुळे 8 ते 10 दिवस ही चटणी आरामात टिकते. प्रवासात तुम्ही घेऊन जाणार असाल तर नक्की ही चटणी करा. भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते बरं का ही चटणी. तर हे सगळं काढून घ्यायचं आणि मिक्सर कमी जास्त बंद चालू करत करत याला वाटून घ्यायचं. एकदम जास्त वेळ मिक्सर चालू ठेवू नका, नाहीतर मग तेल जास्त सुटतं. तसे आपण तेलातच तळलेलं आहे, तरीसुद्धा तेल मग जे पदार्थ आपण तळलेले ते जास्त तेल बाहेर सोडतं. आता यामध्ये बाकीचे कोरडे मसाले घालायचे आहेत. 1 चिंच घेतली, 2 इंच चिंचेचा तुकडा आहे. तुमच्याकडे चिंच नसेल, आमचूर पावडर वापरली तरी पण चालेल. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं चाट मसाला घातलेला आहे, अगदी चव छान चटपटीत यावी म्हणून. नसेल नाही वापरलं तरी चालेल. आता तिखटासाठी म्हणून थोडासा 1 चमचा भरून मी लाल तिखट वापरते. मी पुन्हा सांगते, तिखट जर कमी खात असाल तर कमी केलं तरीही चालेल. आता हे सगळं वाटून घ्यायचं. हे बघा बघू शकता, मस्त अशी ही चटणी तयार झाली. आता याला काय आपण फोडणी देणार नाही किंवा काही करणार, ही अशीच ठेवा. तुम्हाला जर हवं असेल तर पुन्हा एकदा गरम करून फोडणी दिली, थोडंसं तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी दिली तरी चालते. आणि अशा प्रकारे ही चटणी तयार झाली. छान अशी भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.